नाही तर महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल देण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान यांचं होतं. पूर्णची आघाडी आपण या ठिकाणी पाहतो बीपीटीकडे, पण तमिळनाडू हा मोठा बनायचे संघ आहे. त्यांच्या खेळाडूंना आपण प्रो कबड्डी खेळताना पाहतोय, त्यांच्याकडे अनुभव आहे. नक्कीच हा संघ त्यांचा एक तरुण संघ आहे, पण नक्कीच अनुभवाची कुठेच कमतरता वाटत नाही. म्हणून तर आतापर्यंत धरून ठेवले मुंबईच्या एक मोठा बलाढ्य संघाला बीपीटीला फक्त आणि फक्त 3 गुणांची आघाडी काय शेवटचे शेण राहिले नाही. आपण माहिती आहे, कारण कुलदीप सिंग एक तमिळ खेळाडूचं मोठं नाव म्हटलं जातं. भारताच्या कबड्डी क्षेत्रात आपण पाहिलं तमिळ खेळाडूचं हेड कोच आहे. हे सगळे NYP प्लेयर्सना आपण संधी दिली आपण, तरी देखील ते रायझिंग स्टार्स आहेत. एक चांगल्या प्रकारचा असणारा संघर्ष इथं देत आहेत तो बीपीटी समोर. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये बंड्या मारुतीच्या वतीने आणि मोठा इतिहास या बंड्या मारुती खेळ मंडळाचा या परेडच्या ग्राउंडवरती, राहुलपाडच्या ग्राउंडवरती सर्वप्रथम या मैदानामध्ये स्पर्धा बनवली ती म्हणजे बंड्या मारुती खेळ मंडळाने. आणि आज यांचा 75वा वर्ष आणि एवढी भव्य दिव्य आयोजन व नियोजन जर कोणी यापूर्वी या मैदानाला पाहिलं असणार आणि त्यानंतर जर आज ही रूपरेषा या मैदानाची आहे, तरच आज मला मित्रांनी भरपूर जणांनी TV चॅनलवरती, YouTube चॅनलवरती बोलत आहेत की या बंड्यावरती एवढं मोठा स्पर्धा कसं आयोजन करू शकता तुम्ही. नक्कीच हेच आपण बघतोय की स्पर्धा सक्सेस जरूर होते, कारण बंड्या मारुती सेवा मंडळाचा असणारा एमच आहे की अनेक चांगले चांगले प्रोत्साहक प्लेयर्स आपण पाहतोय. मात्र रायझिंग स्टार्स, उगवते सितारे प्रत्येक चांगल्या टीम मध्ये निर्माण झाले. पण या प्रोच्या आपण ज्या पद्धतीने जयपूरचा विचार करतोय, नवीन कलायबचा विचार करतोय, यातून देखील चांगले चांगले असणारे खेळाडू आहेत. भारताचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला या रोड परेडच्या असणाऱ्या मैदानात अनुभवता येतं. अर्थात निमित्त आहे बंड्या मारुती सेवा मंडळाची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. ओव्हर टू नक्कीच ओव्हर टू द कॉमेंटेटर. आपले कॉमेंटेटर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत, माने सर आणि त्याचबरोबर कामते सर या ठिकाणी आहेत. आणि अत्यंत आतापर्यंत आपण यूट्यूबवर पाहतोय की काय सुंदर समालोचन ते करत आहेत आणि आतापर्यंत भरपूर चांगले आपल्याला रिव्ह्यूज देत आहेत. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीची, आंतरराष्ट्रीय दर्जाची महान खेळाडू, शिवछत्रपती अवॉर्डी या हिराई रोडची असणारी सुकन्या सोनाली विष्णू शिंदे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिली. मनपूर्वक आभार सोनाली, बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने. थँक्यू व्हेरी मच. क्रीडारसिक आपण या अत्यंत महत्वाची बिग फाईट, क्लोज फाईट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. मात्र सगळे खेळाडू विनोद असताना प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. या स्पर्धेत आपण कुलदीप सिंग जे आपण पाहतो हेड कोच आहेत नवीन कलायवादचे. याच पद्धतीने महाराष्ट्रातलं आणखीन एक महत्वाचं नाव आपण MBPTच्या माध्यमातून आपण पाहतो, अर्थात फिरोज पठाण सर. रसिकांच्या माहितीसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या एक कराडचे असणारे सुपुत्र आहे. स्थानिक त्यांचा लिबर्टी क्रीडा मंडळाकडून अनेक वर्ष कबड्डी खेळले. त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्रासाठी देखील खूप मोठं योगदान
यांच्या माध्यमातून राहिलं. 1993 आणि 1994 ही सलग 2 वर्ष आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल देण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान यांचं होतं. आज आपण त्यांना प्रशिक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहत आहोत. या अगोदर 5 वर्ष गोरखादेवी मंडळाकडून देखील लिहिलेले आहेत. एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आता एक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची असणारी भूमिका अत्यंत महत्त्वाची. चांगला संघ बांधलाय व सन्माननीय फिरोज पठाण सर हॅलो अप्रतिम प्रयत्न झाला रवी पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. देखील हिंदुत्वाचा कॉर्नर आहे नाहीतर देखील संघर्षाचा आपण पाहतोय. दोन्ही कॉर्नरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर लोकेश आहे तो दुसऱ्या बाजूला रवी पाटील. झालं काय तुमच्या पगार आहे कॉन्ट्रॅक्टरवरती सांगत नाही तुला एवढं रिलायन्स नाही लावतो कॉन्ट्रॅक्टर. यानंतर आपण सामन्याकरता तिसरा व अंतिम पुकार भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोस्टल. Third and final call, Bombay Peters versus Mumbai Postal. Coach and manager, please keep your teams ready. Mumbai Postal versus Bharat Petroleum. या ठिकाणी या स्पर्धेला भेट आलेल्या सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व भारत पेट्रोलियम म्हणून निर्णय आपण पाहतो. या ठिकाणी पंचांचा निर्णय 2-2. कोल्हापूरकर जरा टाळा उचवत्या साहिलसाठी अप्रतिम प्रयत्न आहेत. स्वप्नपानी प्राप्त करा आणि त्यासाठी साहस आणि धाडस दाखवा. कबड्डीमध्ये आवश्यक आहे. त्याला शिट्टी वाजवता खरंच मजा येते. आणि इथं फक्त शिट्या
आहे तो फक्त मला